श्री स्वामी समर्थ. सगळंच संपलंय असं जेव्हा वाटू लागतं, परिस्थिती विरोधात जाते, सगळं वातावरण नकारात्मक तयार केलं जातं आणि आपल्या विरोधात कट कारस्थान केलं जातं, ही खरी परीक्षेची वेळ असते आपली. आणि तारक मंत्राप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी, याप्रमाणे अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात आणि तिथूनच खरा स्वामींचा खेळ सुरू होतो. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचं बोधवाक्य आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरा आणि खुरा श्रद्धेचा आणि चमत्काराचा खेळ तिथूनच होतो. नमस्कार, चमत्कार झाल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही आणि तिथून पुढे आपण स्वतःला स्वामी सेवेकरी असल्याचं परम भाग्य मानायला लागतो आणि आपल्या नशिबाचे दशा आणि दिशा बदलत असतात आणि आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त महाराज देत असतात, अपेक्षेपेक्षा जास्त महाराज देत असतात. म्हणून श्री स्वामी समर्थ सेवेकरी होण्यासाठी परम भाग्य असावं लागतं, पूर्वकर्मीचं पुण्य असावं लागतं. श्री स्वामी समर्थ.